आज दिवसभर राजकीय पक्षांच्या प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। फडणवीसांच्या आज भिवंडी, उल्हासनगर आणि लातूरमध्ये सभा होणार आहेत। तर एकनाथ शिंदेंची आज वरळीत सभा आयोजित करण्यात आली आहे। तर तिसरीकडे अजित पवारांची आज पुण्यात प्रचार रॅली असणार आहे। तर आज दिवसभर प्रचार सभांचा रॅलीचा खरं तर धडाका पाहायला मिळेल। फडणवीसांच्या आज 3 ते 4 ठिकाणी प्रचार सभा असून दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा होते। तर तिसरीकडे पुण्यात अजित पवार यांची आज प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रवादीची भव्य प्रचार रॅली आयोजित करण्यात आली। अजित पवार प्रचार रॅलीत उपस्थित असतील। प्रचार रॅलीनंतर अजित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा पुण्यात जोरदार प्रचार सुरू आहे। दरम्यान अजित पवार यांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यात चौफेर फटकेबाजी करत मोठं सूचक वक्तव्य केलं। आम्हाला कोणाशीही वाद घालायचा नाहीये, मागे जे काही घडलं ते गंगेला मिळालं, आता एकोप्यानं काम करायचं असं स्पष्ट वक्तव्य अजित पवारांनी केलंय। हिंजवडीला आयटी पार्क कोणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं। आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय। आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।